म्हारळ गावात धारधार शस्त्राने हल्ला करून तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल। कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या म्हारळ गाव परिसरात एका 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मयत रवींद्र उर्फ पिंटा उर्फ डोक्या यशवंत हिरे वय वर्ष 30 याच्यावर दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान म्हारळगाव येथील मलखांब कंपाऊंड परिसरात हल्ला करण्यात आला। आरोपींनी धारदार शस्त्राने पोट, डोके, पाठीमागील पार्श्वभाग, चेहरा तसेच शरीराच्या इतर भागांवर वार करून गंभीर जखमी केलाय। या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी राहुल यशवंत हिरे वर्ष 35 व्यवसाय फोटोग्राफर राहणार म्हारळगाव यांनी फिर्याद दिली आहे की फिर्यादीच्या तक्रारीनुसार मयत रवींद्र याने मांडलेली बहीण लता माळी हिने आरोपी दीपक डांगे यांच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितल्याचा राग आरोपींनी मनात धरला होता। याच कारणातून आरोपी दीपक सुखदेव डांगे तसेच विजय भिडे आणि परशुराम भिडे यांनी अपघाताचा कट रचून ही हत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। सध्या तिन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे। या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 414/2026 नुसार दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे